फाशी द्या फाशी द्या. कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला माल बनवून फिरते, त्या बायकोवर बलात्कार करणं म्हणा चांगला बलात्कार आहे की नाही? तवा टाईले समजा यायले काय माहिती, यायले काय माहिती माय बहिणीवर बलात्कार झाला तेव्हा दुःख काय होते. अंजलीताईंचे शब्द कठोर आणि कडक आहे, पण बोलण्यामागचा हेतू वेगळा आहे. त्यांचं हे नाही म्हणणं की कोणत्या स्त्रीवर हा अत्याचार झाला पाहिजे. हा जो अत्याचार, बलात्कार सारखे शब्द एक महिलेला बोलण्याला सुद्धा लाज वाटते, पण हे शब्द बोलायला हे सरकार भाग पाडते. हे सगळे अत्याचार फक्त एका सामान्य महिलेवर किंवा मुलीवर होतात. हे अत्याचार मोठे VIP लोक असतात यांच्यावर का नाही होत? आणि नाही होते म्हणून हे लोक कठोर कायदा आणत नाहीये किंवा हे लोक ह्या लोकांना कठोर शासन करत नाहीये. त्यामुळे ह्या घटना वारंवार होत असतात. अनुष्का नावाच्या मुलीला, आणि जे तुम्ही आधीही ऐकलेलं असेल की मालेगावची जी घटना झालेली आहे त्या मुलीला पण अजूनपर्यंत न्याय भेटलेला नाही. आणि अनुष्काची महाराष्ट्रीयातली एक मुलगी आहे, तिच्यावरही अत्याचार झाला, तिलाही गळफास देण्यात आलं आणि तिला आत्महत्येचं सुद्धा रूप देण्यात आलं. त्या मुलीला सुद्धा आतापर्यंतही न्याय भेटलेला नाही. हे अशी न्यायव्यवस्था आहे म्हणून ह्या अंजलीताई सारख्या स्त्रिया पुढे येतात आणि बोलतात. आणि अशा स्त्रियांचंही बोलणं ह्या लोकांना एवढं खुपत असतं. जर एवढं तुम्हाला वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा, तुम्हाला इतका विवाद करायचा असतो, तर असं बोलायला तुम्हीच भाग पाडत असतात.